इम्प्रोव्हायझेशन जे परफॉर्मन्सेस होते त्याच्यात माझ्या लक्षात आलेलं आहे. सो आय एम व्हेरी 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 हॅपी अबाउट इट. नाही तर चांगली फुंकणी घालीन पाठीत एकेकाच्या. स्वारी लवकरच आली म्हणायची घरात. रोजची मेली ती मंडळे का फंडाळे. रोज बघते मी, रोज गेली कित्येक दिवस रोज तुमच्या डोळ्यात हेच आश्चर्य दिसतं मला. म्हणजे तुम्हाला भूक नाही, मग काय करू? भात अंगाला लावून आमटीने आंघोळ करू. तुम्हाला जर आई कळाली नसेल तर आज समजून घेण्याची वेळ. आदित्य तू इकडे येऊन बस, आज जायची काही गरज नाहीये. काही होणार नाही, आयुष्य संपलं नाही असं तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं होतं ना. अगं ऐक तर. कुत्ते कमीने, उल्लू के पट्टे, तुझे क्या लगा? तू मुझे छोड़ देगा और मैं तेरे लिए तड़पती रहूंगी? तड़पेगा तू कमीने, कीड़े पड़ेंगे तेरे ऊपर, मर जाएगा तू, जान निकल जाएगी तेरी. तुम्ही जरा का पुरुषांचं इकडे तिकडे झाले की सतत त्यांना टॉर्चर करत राहता. आणि प्रेम करण्याची आदिम गरज तू हेरली आहेस चाणाक्षपणे. पुरुष आहेस ना तू. जरा मरण व्याधी यातून कोण सुटला प्राणी जात. दुःखमुक्त कार कोणी जगला कोणी जीवनात. घर घरून नशीब नशिबालाच साथ देते. आजकाल कोणाचा आदर डोळ्यासमोर ठेवायचा ते कळत नाही. सगळ्या आठवणी काढल्या आम्ही दोघांनी, आमच्या तरुणपणातल्या, तुमच्या बालपणातल्या. भूतकाळ, वर्तमान काळ, अगदी उद्या येणारा भविष्यकाळ. मुलगी हवी होती ग त्याला, परंतु या वेलीवर एकही फूल नाही आलं. अगं पोरीला सपोटात मारून निसर्गाचा नियम मोडताय ग. सच हथेली पे उगाया एक धधकता अंगारा होता है. घणाणणारा आक्रोश तुझ्या माझ्या अस्तित्वाचा. तो हमें ऐसा बेरहम बनाने वाले भी तुम और तुम्हारी ये कौम है. अरे मग असाला प्रवास सरळ नको का, मनासारखा नको का? ठरवलंय ना सगळ्यांनी नियम करायचे पाळायचे, तर मग मोडायची घाई का? 9 सेकंड चल रहा है. ये गायतोंडे साहब समझे कि नहीं? Not to act, to act. To act is to believe or to make people believe. एवढंच खोटं करायचं की ते फारच खरं वाटेल, म्हणजे अभिनय. आपल्या चेहऱ्याचा आणि शरीराचा पूर्ण क्षमतांनिशी वापर कसा करायचा हे मला या वर्कशॉपमधनं शिकायला मिळालं. वेगळ्या वेगळ्या भूमिका मी जेव्हा कलाकारांना माझ्या समजून सांगेल किंवा एका ॲक्टरला समजून सांगेल त्यावेळेला त्याचं डिटेलिंग कसं करता येईल याचा मला इथे नक्कीच फायदा झाला. आणि श्री विक्रम गोखलेंची जी ऊर्जा आहे बेसिकली सगळ्या मुलांपर्यंत, आणि कुठे भेदभाव वाटला नाही मला की अरे हा छान करतोय मग यालाच कंटिन्यू सपोर्ट द्यायला पाहिजे, किंवा हा मला माहिती आहे याचा चेहरा बरा आहे. नाही, इम्प्रोव्हायझेशन जे आहे ते प्रत्येकाकडनं करून घेतलं गेलं. इथे BSची शिक्षण देण्याची, संस्कार घडवण्याची जी तळमळ आहे ती मला दिसून येते. सर्वात मोठी गोष्ट जी मला मिळाली ती आहे म्हणजे कॉन्फिडन्स. आणि दिस इज वेअर आय स्टार्टेड रिडिफायनिंग ॲक्टिंग. कलाकार तर कसा घडतो हे तर मी शिकलोच, पण त्यातून एक चांगलं प्रेक्षक कसं बनावं हेही मला कळलं. अभिनयासाठी शारीरिक स्वास्थ्य कसं मेंटेन करायचं, त्याची पूर्वतयारी काय हे सगळं समजावण्यात आलं. सरांनी पूर्ण वेळ दिला. मला पेंटोमाइम ही ॲक्टिव्हिटी सर्वात जास्त एन्जॉय करता आली. त्याच्याच बरोबरीने इम्प्रोव्हायझेशनची ॲक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये माझ्या काय काय चुका आहेत ते मला लक्षात आलं. खूप सकारात्मक आणि ऊर्जात्मक लहरी मला मिळालेल्या आहे. पुढे आम्ही अभिनेत्री होऊ किंवा नाही होऊ, पण ते आम्हाला जगताना पण उपयोगी पडणार आहे. तिचा पाया पक्का झालेला आहे, तिच्या आयुष्याचा षड्ज तिला सापडलेला आहे, तिचा मार्ग तिला मिळालेला आहे अशी माझी खात्री झाली पाहिजे. तोपर्यंत तरी निश्चित, म्हणजे निदान एक 4-5 वर्ष तरी नक्की.